वळ्या पुढल्या बातमीकडे. राहता तालुक्यामध्ये मात्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातल्या विहिरी आणि बोरवेल कोरड्या ठाक पडलेत. पाण्याअभावी पिकं जळून खाक झाली आहेत. जनावरांचे देखील हाल होत आहेत. आता जे तुटपुंज पाणी आहे ना त्याच्यातच आम्ही आमचाही भाग घेतो आणि जनावरांचं कसं तरी त्याच्यात भाग घेतो. आतापर्यंत चाललं, पण आता जर पाऊस जर नाही झाला तर मग पुढची परिस्थिती भयानक होणार. पाणी आणायचं कुठून हा प्रश्न आहे. तुटपुंजा विहिरीत जे पाणी त्याच्यावर त्यांचे पिकं आहेत, ते पिकं त्याच्यामध्ये त्यांनी नाही दिलं तर काय करणार ते? पाणी भेटतच नाही ना मला. एक तर लोकांनी चाऱ्या पूर्ण बंद केलेले आहे. चारे झाडतोड होऊ राहिली बघ, तिकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे असं बरेच प्रश्न आहे, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तर राहता तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातल्या विहिरी बोरवेल कोरड्या ठाक पडल्या आहेत. पाण्याअभावी इथली पिकं जळून खाक होतात. जनावरांचे देखील पाण्याअभावी हाल सुरू आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेवरती प्रशासनानं लक्ष केंद्रित करावं आणि पाण्याची उपलब्धता करून द्यावी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.